नमस्कार मित्रांनो, एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे। मोदींनी ही शपथ घेतली आहे। धडाकेबाज असे 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये कोणाला फायदा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पंतप्रधान कार्यालयामधून हा जो पहिला निर्णय आहे हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। तर हा निर्णय नक्की काय आहे ते आपण बघूया। तर येथे तुम्ही बघू शकता, नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारच्या बांधिलकी दर्शवतो। पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान निधीशी संबंधित आहे। आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणासाठी संबंधित आहे हे योग्य आहे। याची घोषणा ही पंतप्रधानाद्वारे करण्यात आलेली आहे। आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी कामे करायची आहे। आता निर्णय काय आहे ते बघूया। तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीचा 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे। याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जो काही 17वा हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। 17वा हप्ता शेतकऱ्यांना केव्हा मिळणार, कधी मिळणार हे अजून डिक्लेअर झालेलं नाही, पण पीएम किसान सन्मान निधीचे पैसे हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण जे काही पहिली फाईल आहे त्यावर पंतप्रधानांची स्वाक्षरी ही झालेली आहे। फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे। त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणासाठी संबंधित आहे। येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे। यानंतर दुसरा निर्णय बघूया। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMFY 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे। तर पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार 2015-16 पासून प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे। PMFY अंतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबाकरिता 4.21 कोटी घरे बांधून झाली आहेत। PMFY अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय, LPG कनेक्शन, वीज जोडणी, चालू स्थितीतील नळ जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी योजनांचे एकीकरण करून पुरवण्यात आल्या आहेत। 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। पात्र कुटुंबाच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घरांची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज हा करू शकता। जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर, आणि जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज करता येणार आहे। तर महत्त्वपूर्ण हे अपडेट्स होते, निर्णय होते। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा। असेच नवनवीन योजनांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या युवानटेक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।